असेच अनेक अनेक प्रश्न. येणाऱ्या संकटांचा सामना आपण जमेल तसा करतो, पण ती संकट आणि पदोपदी उद्भवणाऱ्या समस्या संपतच नाही. असं नाही की आपल्याला आयुष्यात फक्त दुःख किंवा अडचणीच असतात, संकटच असतात. चांगले क्षण देखील असतातच ना. तेच तर उभे देतात. थोडं कुठं बरं वाटायला लागलं की परत नवा प्रश्न. एखादं स्वप्न पूर्ण होतं, पण त्याची पूर्तता खूप उशिरा झालेली असते. तेव्हा त्याला काहीच अर्थ उरलेला नसतो. आयुष्य नकोसं वाटू लागतं आणि मग अगदी वाऱ्याची मंद झुळूक किंवा एखाद्या इंद्याच्या पक्षाची ताण किंवा एखादा सूर आपलं मन हरपून टाकतो आणि मग आपली गाडी पुन्हा रोडावते. ऐकूया पुढची कथा. डॉक्टर रोहनच्या आयुष्यातला आज खूप आनंदाचा क्षण होता. त्याने 15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. अतिशय अद्ययावत अशा त्याच्या ऑर्थोपेडिक हॉस्पिटलचं आज उद्घाटन होतं. दीप प्रज्वलनासाठी तो एक एक पाऊल पुढे टाकत होता आणि त्याच्या मनात गेल्या 15 वर्षातले प्रसंग डोळ्यासमोर सरकत होते. नगर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या रोहनने शाळेत असतानाच स्वतःचं हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न पाहिलं होतं. लॉबीत पोहोचल्यावर समोरच्या भिंतीवर लावलेल्या त्याच्या वडिलांच्या फोटोकडे तो पाहत होता. त्याला बरोबर माहिती होतं की त्याचं स्वप्न पूर्ण होण्याचं स्वप्न त्याच्या बाबांनी पाहिलं होतं. कुठल्याही शहरापासून दूरवरच्या एका छोट्या गावातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुलाचं ते असं स्वप्न ऐकून त्याच्या घरच्यांनी त्याला वेड्यात काढलं असतं. पण त्याचे बाबा त्याच्या मागे कायम खंबीरपणे उभे राहिले आणि त्याला प्रोत्साहन देत राहिले. कदाचित त्यावेळेस तो कधी डगमगला नाही. अगदी अवघड प्रसंगी सुद्धा बाबांच्या आठवणींनी त्याचे डोळे भरून आले. त्याला त्याचं आयुष्य म्हणजे कायम एक कोडं वाटायचं. त्याच्या आयुष्याचं वर्णन करायचं म्हणजे अनेक वेदना त्रास सोसल्यानंतर मिळालेला एखादा आनंदाचा क्षण किंवा अनेक त्याग केल्यावर घडणारी एखादी समाधानाची गोष्ट, असं काहीच होतं. आता सगळं संपलं असं वाटायला लागायचं तेवढ्यात पुढचा मार्ग दिसायचा. पण ती उमेद कधीच फार काळ टिकली नाही. कारण जीवनावरच्या वाटेवरची पुढची परीक्षा त्याची वाट पाहत असायची. क्षणात आनंद, क्षणात दुःख आणि पुन्हा आनंद, असे कितीतरी प्रसंग त्याच्या जीवनात येऊन गेले. आणि म्हणूनच त्याला त्याचं आयुष्य म्हणजे कायम कोडं वाटायचं. आज सुद्धा जेव्हा त्याच्या परमोच्च आनंदाचा क्षण होता, पण ज्यांच्यामुळे तो आज इथपर्यंत येऊ शकला होता की त्याचे बाबा त्याच्याबरोबर या जगात नव्हते. आपलं स्वप्न पूर्ण होताना बाबांच्या डोळ्यातला आनंद त्याला पाहायचा होता, पण ते शक्य नव्हतं. कामाच्या ओघात कित्येक महिन्यात तो आईबाबांना भेटायला घरी जाऊ शकला नव्हता. आणि तेव्हाच बाबा गेल्याची बातमी त्याने ऐकली होती. त्यानंतर फक्त 6 महिन्यांच्या आत आज त्याच्या दवाखान्याचं उद्घाटन होतं. त्याने बाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि चालू लागला. त्याच्या मनात आजही नेहमीप्रमाणे त्याचं आवडतं आनंद चित्रपटातलं योगेशजींचं मन्नाडेंनी गायलेलं आणि सलील चौधरींनी संगीतबद्ध केलेलं गाणं घोळत होतं. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए
पीछे पीछे सपनों के भागे एक दिन सपनों का भी चला जाए सपनों से आगे कहाँ जिंदगी कैसी है पहेली